परम शिक्षक, परम सद्गुरू, ह्या सृष्टीचा निर्माता, क्रिएटर, डायरेक्टर, ईश्वर पिता, प्रभू पिता, स्टेजवर उपस्थित सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील अगदी दिग्गज माननीय स्टेज आणि हा जो आज प्रोग्राम आयोजित केलेला आहे, हे सगळे महान तारे, आम्ही विद्यालयामध्ये सर्व ज्येष्ठ नागरिकांना महान तारे म्हणून संबोधतो, कारण खरोखर तुम्ही म्हातारे नाही तर खरोखर महान तारे आहेत, कारण अनेक पावसाळे, अनेक अनुभव सगळ्यात जास्त तुम्ही अनुभवलेले असतात. त्याचबरोबर समोर उपस्थित सर्व आत्मिक बंधू भगिनी, आज विशेष महिला दिन, आंतरराष्ट्रीय महिला दिन, त्यानिमित्त आपण सर्वांचा सत्कार केल्याबद्दल आपला प्रथम धन्यवाद आहे. विद्यालयामार्फत महिलांचं स्थान व्यक्तिनिर्मितीपासून विश्वनिर्मितीपर्यंत खूप मोठं आहे, सिंहाचा वाटा आहे. आणि ह्या सृष्टीवरची ईश्वराची परम सौंदर्यमय रचना दोन आहे, माहिती आहे तुम्हाला? एक आहे ही सृष्टी, दुसरी आहे महिला, नारी, स्त्री. स्त्री ही घराची आर्किटेक्चर असते. स्त्रीला पहिला गुरु म्हटलं जातं, जन्माची शिदोरी म्हटलं जातं, सळसळणारा झरा स्नेहाचा, अशी स्त्री किंवा महिला. गीता कहती है माता निर्माता है, कुरान कहता है माँ के कदमों तले जन्नत है, और बाइबल कहता है जो माता पिता को कोसता है उसका दिया बुझ जाता, असं म्हटलेलं आहे. जे जे महान धर्मशास्त्र आहेत त्याच्यामध्ये. का? कारण मातेला सर्वांच्या जीवनामध्ये उच्च स्थान आहे, महिलेला उच्च स्थान आहे. समाज आता जागृत झाला. पूर्वी स्त्रियांना एवढं स्थान नव्हतं, पण आता मात्र स्त्रियांना किती 50%, आम्हाला पण जास्त माहित नाहीये, 50% आहेत ना आरक्षण, आहे ना? हा, म्हणजे आता बरोबरला आलेले आहे. असं तर पाहिलं ना, शिक्षक रिटायर होतात, बाकी सगळे रिटायर होतात, बँक मॅनेजर किंवा बँकेत काम करणारे, अकाउंटंट सगळे रिटायर होतील, पण स्त्री मात्र कधी रिटायर होत नाही. होते का? कधीही रिटायर नाही. तिच्यावर परिवाराची जबाबदारी आणि ती लास्टपर्यंत आपली जबाबदारी पार पाडते. स्त्रियांच्या मध्ये खूप गुण आहेत, माहित आहे तुम्हाला? माहित आहे? आता तुम्ही सगळ्या महिला आहे, काय गुण आहेत माहित आहे? आज खरोखर त्या गुणांना आपल्याला आणखीनच जरा उजाळा द्यायचा आहे. घरात स्नेहाची मूर्ती आई असते, सगळे अनुभवताय आपण. बचत करण्याची जी कुवत किंवा जी विशेषता आहे ती स्त्रियांमध्ये. बाजारात गेली तर 10 रुपयाची भाजी कधी चालणार नाही, तुम्ही सगळे अनुभवते. बचत करून संसार चालेल. ऍडजस्ट करायची पॉवर स्त्रीमध्ये आहे. अचानक कोण पाहुणे आले, तोंडात घास जात असतोय पण तो तोंडात जात नाही, इथंच थांबतो, तिथंच ते ठेवणार आणि उठून पाणी देणार. ऍडजस्टमेंट पॉवर स्त्रियांच्या मध्ये. असे खूप काही गुण आहेत स्त्रियांच्या मध्ये. त्यामुळं गुणांचा संगम स्त्रियांच्या मध्ये आहे. पण आता मात्र काय झाले, जरासं स्त्री जरासं वेगळ्या वाटेकडे लागली आहे ना. त्यामुळे अशा वेगवेगळ्या संघटना निर्माण करून त्यांना जागरूक करण्याची गरज पडत आहे. म्हटलेलं आहे, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी. आणि अशी जिजामाता